नमस्कार. आज आपण आपल्या भारत देशाबद्दल काही खास आणि रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. हो, नमस्कार. आपण शाळेत भारताचा नकाशा बघतो, पण आपला देश खरंच किती मोठा आहे, काय काय आहे इथे असं खास? आपल्याकडे बरीच माहिती आहे, आज त्यावर थोडी चर्चा करूया. हो, नक्कीच. आपल्या देशाला, भारताला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि ही माहिती म्हणजे आपल्याला आपला देश किती विशाल आणि विविध आहे याची छान कल्पना देईल. बरोबर. चला तर मग सुरू करूया आणि ओळखूया आपल्या भारताला अजून जवळून. तर मग सुरुवात करूया भारताच्या आकारापासून, म्हणजे विस्तारापासून. नकाशात तर दिसतो मोठा, पण नक्की किती मोठा? आपला देश खरंच खूप विशाल आहे. भारताचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे जमिनीचा सगळा भाग मिळून जवळपास 32.8 लाख चौरस किलोमीटर आहे. बापरे, 32.8 लाख? हो, म्हणजे 32,80,000 चौरस किलोमीटर. जगात आपण क्षेत्रफळानुसार 7व्या नंबरवर आहोत. 7व्या? आणि म्हणूनच तर इतकी व्हरायटी आहे आपल्याकडे. कुठे डोंगर, कुठे मैदानं, कुठे वाळवंट, कुठे जंगलं, सगळं आहे. खरे, 32.8 लाख चौरस किलोमीटर खूपच जास्त झालं आहे. आणि याची अशी लांबी रुंदी किती असेल? म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल. हो, ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारताचा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे ना, म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंतची लांबी ती जास्त आहे, 3214 किलोमीटर. अच्छा, 3214. आणि पूर्व पश्चिम विस्तार म्हणजे आडवी रुंदी ती थोडी कमी आहे, 2933 किलोमीटर. म्हणजे जवळपास 3000 किलोमीटर दोन्ही बाजूंनी म्हणायला हरकत नाही. हो, साधारणपणे. पण या अंतरांमुळेच बघ ना, एका कोपऱ्यात थंडी तर दुसऱ्या कोपऱ्यात उन्ही असू शकतं एकाच वेळी. बरोबर. मग इतक्या मोठ्या देशाचं टोक कुठलं मग? म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडचं? आपल्या मुख्य जमिनीचं टोक तर कन्याकुमारी आहे. हो. पण जर आपण बेटांसकट पूर्ण भारताचा विचार केला तर सगळ्यात दक्षिणेकडचं टोक अंदमान निकोबार बेटांवर आहे. इंदिरा पॉइंट म्हणतात त्याला. इंदिरा पॉइंट? अच्छा. हो, 2004च्या सुनामीत थोडं पाण्याखाली गेलं होतं, पण तरीही तेच आपलं दक्षिण टोक मानलं जातं. आणि आपल्या देशाचं मध्यबिंदू म्हणजे अगदी सेंटर, ते कुठे येतं? ते येतं मध्य प्रदेशात, कटनी जिल्ह्याजवळ करौंदी नावाचं एक छोटं गाव आहे. करौंदी गाव आहे सेंटरला? हो, ते आपल्या भारताचं भौगोलिक केंद्रस्थान मानलं जातं. वाव. आणि आपण जी वेळ वापरतो घड्याळात, ती तर सगळ्या देशात सारखी असते. ती कशी काय ठरवतात मग? बरोबर. देशात सगळीकडे एकच वेळ चालते. त्याला आपण भारतीय प्रमाण वेळ म्हणतो, IST. ही वेळ 82°30' पूर्व रेखांश या रेषेवरून ठरवतात. ही रेषा उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर शहराजवळून जाते. अच्छा, म्हणजे देशाच्या साधारण मध्यातून जाणाऱ्या रेषेवरून ठरवतात. अगदी. यामुळे मग रेल्वे, विमानं सगळ्यांचं वेळापत्रक सोपं होतं. हे महत्वाचं आहे खरंच. आता थोडा नैसर्गिक गोष्टींबद्दल बोलूया का? जगातलं सगळ्यात उंच शिखर ते एव्हरेस्ट आहे नेपाळमध्ये. हो. पण आपल्या भारतातलं सगळ्यात उंच शिखर कोणतं? आपल्या भारतातलं सर्वात उंच शिखर आहे गॉडविन ऑस्टिन. K2 असं पण म्हणतात त्याला. K2? हो, हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये येतं, काराकोरम पर्वतरांगेत. जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे हे. 8611 मीटर उंची आहे याची. 8611 मीटर. बापरे. आणि जर भारताचा सध्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशाचा विचार केला तर कांचनगंगा सिक्कीममध्ये आहे ते. अच्छा, कांचनगंगा. किती उंच असेल हे K2? आणि आपला देश चालतो कसा? म्हणजे सरकार कसं चालतं? प्रमुख कोण असतात? आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत आहे. म्हणजे आपण मतदान करून आपले प्रतिनिधी निवडतो. ते संसदेत जातात, कायदे बनवतात आणि सरकार चालवतात. म्हणजे आपणच आपले नेते निवडतो. अगदी. आणि देशाचे घटनात्मक प्रमुख असतात राष्ट्रपती. जरी खरी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असली तरी राष्ट्रपती हे देशाचं सर्वोच्च पद आहे, आपले पहिले नागरिक. बरोबर, राष्ट्रपती. ही झाली लोकशाहीची गोष्ट. आता जरा काही सर्वात मोठं किंवा सर्वात लहान अशा रेकॉर्ड्सबद्दल बोलूया. आपल्या देशात जिल्हे खूप आहेत, तर क्षेत्रफळाने म्हणजे आकारमानाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आणि सगळ्यात छोटा? हो, यातच जमीन आसमानाचा फरक आहे. क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा आहे गुजरात राज्यातला कच्छ जिल्हा. कच्छ? हो, त्याचं क्षेत्रफळ आहे जवळपास 45,674 चौरस किलोमीटर. तिथे ते कच्चं रण आहे ना, खारं वाळवंट? ते इथेच.
45,000पेक्षा जास्त. खूपच मोठा. आणि याच्या अगदी उलट सगळ्यात लहान जिल्हा आहे पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात, माहे नावाचा. माहे किती लहान? फक्त 9 चौरस किलोमीटर. 9. कुठे 45,000 आणि कुठे फक्त 9. केवढा फरक आहे हा. आहे ना? आणि लोकसंख्येबद्दल काय? 2011ची जनगणना झाली होती. हो, त्यानुसार सगळ्यात जास्त लोक कुठे राहत होती? कुठल्या शहरात? ते होतं आपलं शहर, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. आपली मुंबई. हो, 2011 मध्ये मुंबईची लोकसंख्या सर्वाधिक होती. देशाची आर्थिक राजधानी पण आहे, त्यामुळे देशभरातून लोक इथे येतात कामासाठी, संधीसाठी. गर्दी तर आहेच. आहे खरं, पण सगळ्यांना सामावून घेती मुंबई. आता जरा समुद्राकडे जाऊया. भारताला तर खूप मोठा समुद्रकिनारा आहे. हो, खूप लांब आहे. कोणत्या राज्याला सगळ्यात लांब मिळालाय? आणि आपल्या देशातला सर्वात लांब बीच कोणता? म्हणजे सलग वाळूचा किनारा. भारताला एकूण किनारा म्हणजे बेटं वगैरे धरून 7,516 किलोमीटर आहे. 7,500 किलोमीटर. हो, आणि राज्यांमध्ये विचार केला तर गुजरातचा नंबर पहिला लागतो, कारण तिथली किनारपट्टी खूप वळणावळणाची आहे, खाड्या आहेत, त्यामुळे लांबी वाढते. अच्छा, गुजरात. आणि सगळ्यात लांब सलग वाळूचा किनारा, बीच जो म्हणतो आपण, तो आहे तामिळनाडूत, चेन्नई शहरातला मरीना बीच. मरीना बीच ऐकलंय ना? हो, जगातल्या सगळ्यात लांब शहरी बीचपैकी एक आहे तो. वा. गुजरातची लांब किनारपट्टी आणि चेन्नईचा मरीना बीच. मस्त माहिती. आता काही विक्रम बघूया का? म्हणजे भारतातले रेकॉर्ड्स. सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे आपल्याकडे? आपल्या देशातला सगळ्यात उंच धबधबा कर्नाटकात आहे, शिमोगा जिल्ह्यात. नाव आहे कुंचिकल धबधबा. कुंचिकल. हो, वराही नदीवर आहे हा. तो असा टप्प्याटप्प्याने खाली येतो. त्याची एकूण उंची मोजली तर सुमारे 455 मीटर भरते, म्हणजे 1493 फूट. 1,500 फूट? अरे देवा, किती उंचावरून पडत असेल पाणी. हो, पावसाळ्यात तर खूपच छान दिसतो. आणि अजून एक विक्रमी जागा पण खूप महत्वाची. जगातलं सगळ्यात उंच युद्धक्षेत्र कोणतं? ते आहे लडाखमधलं सियाचीन ग्लेशियर. सियाचीन. हो, ही जागा इतक्या उंचीवर आहे की तापमान नेहमी 0 डिग्रीच्या खाली असतं. ऑक्सिजन पण कमी असतो. जगातलं सगळ्यात उंच आणि थंड ठिकाण जिथे सैनिक लढतात. आणि आपले सैनिक तिथे आहेत. अगदी. इतक्या अवघड परिस्थितीत आपले भारतीय जवान तिथे आपल्या सीमेचं रक्षण करतात. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. खरंच, त्या जवानांना सलाम. त्यांच्या धैर्याला तोड नाही. आता जर आपण बांधकामांच्या गोष्टी पाहूया. पूल, बोगदे हे प्रवासासाठी खूप महत्वाचे असतात. हो, बरोबर. तर आपल्या देशातला सध्याचा सगळ्यात लांब नदीवरचा पूल कोणता आहे? आणि रस्त्याचा बोगदा? हो, दळणवळण सोपं करण्यासाठी मोठे प्रकल्प झालेत आता. सध्या भारतातला सगळ्यात लांब नदीवरचा पूल आहे डॉक्टर भूपेन हजारिका सेतू. भूपेन हजारिका सेतू. हो, आसाममध्ये आहे. लोहित नदीवर. ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. याला ढोला सदिया पूल असंही म्हणतात. लांबी आहे 9.15 किलोमीटर. 9 किलोमीटरपेक्षा जास्त लांब. हो, यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधलं अंतर खूप कमी झालंय. आणि बोगदा, सगळ्यात लांब रस्त्याचा बोगदा? तो आहे हिमाचल प्रदेशमधला अटल टनल. रोहतांग पासच्या खालून जातो हा. अटल टनल ऐकलंय याबद्दल. 9.02 किलोमीटर लांब आहे हा. यामुळे मनाली ते लेह प्रवासाचा वेळ वाचतोच, पण बर्फ पडल्यावरही रस्ता चालू राहतो आता. वा. भूपेन हजारिका सेतू आणि अटल टनेल ही नावं लक्षात ठेवायला हवीत. देशाच्या प्रगतीची प्रतीकं आहेत ही. बरं, आता राहण्याच्या इमारती. सगळ्यात मोठी निवासी इमारत कोणती आहे भारतात? भारतातली सगळ्यात मोठी निवासी इमारत म्हणजे आपल्या राष्ट्रपतींचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन. दिल्लीत आहे ते. राष्ट्रपती भवन. हो, जगातल्या राष्ट्रप्रमुखांच्या सगळ्यात मोठ्या घरांपैकी एक आहे हे. 340 खोल्या आहेत म्हणे त्यात. 340? आणि त्याचं बांधकाम पण खूप भव्य आहे. ब्रिटिश आणि भारतीय स्टाईलचं मिक्स. तिथलं मुघल गार्डन, ज्याचं नाव आता अमृत उद्यान झालंय, ते पण खूप प्रसिद्ध आहे. हो, पाहिले फोटोत. हो. खूप सुंदर आहे. त्याची भव्यता खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. आता आपण आपल्या देशातल्या सर्वोच्च सन्मानांबद्दल बोलूया, म्हणजे पुरस्कार. नागरिकांसाठी सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आणि सैनिकांसाठी? आपल्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांतील खास कामगिरीसाठी पुरस्कार देतात. त्यातला नागरिकांसाठीचा सर्वोच्च सन्मान आहे भारतरत्न. भारतरत्न. हो, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, खेळ अशा कुठल्याही क्षेत्रात अद्वितीय काम केलं असेल तर हा पुरस्कार दिला जातो.
आणि सैनिकांसाठी सर्वोच्च कोणता? देशाचं रक्षण करताना अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या जवानांसाठी सर्वोच्च लष्करी सन्मान आहे परमवीर चक्र. परमवीर चक्र. हो, हा फक्त युद्धकाळातल्या पराक्रमासाठी दिला जातो. खूप मोठा मान आहे हा. आपली राष्ट्रीय प्रतीकं कोणती आहेत? आपला झेंडा, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी. ही तर आपली ओळख आहे, आपला अभिमान आहे. आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा. तिरंगा. हो, 3 रंग आहेत त्यात. वर केशरी, जो त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे. मध्ये पांढरा, सत्य आणि शांतीसाठी. अहा. आणि खाली हिरवा, विश्वास आणि शौर्याचं प्रतीक. आणि मध्ये ते चक्र. हो, पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचं अशोक चक्र. त्यात 24 आरे आहेत. ते सांगतात की सतत प्रगती करत राहा, थांबायचं नाही. बरोबर. आपला तिरंगा. आणि राष्ट्रीय पक्षी? राष्ट्रीय पक्षी आहे मोर. किती सुंदर आणि डौलदार असतो तो. हो ना. आणि राष्ट्रीय प्राणी? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. रॉयल बेंगॉल टायगर. शक्ती, सामर्थ्य आणि ऐट याचं प्रतीक. आपला वाघ. तर आज आपण किती गोष्टी पाहिल्या? भारताचं 35.8 लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ, 3000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी रुंदी. कच्छ एवढा मोठा जिल्हा तर माहे अगदी छोटासा. मुंबईत सगळ्यात जास्त लोक. गुजरातचा लांब किनारा. हो. उंच कुंचिकल धबधबा, जगातलं सर्वात उंच युद्धक्षेत्र सियाचीन, भूपेन हजारिका सेतू, अटल टनल, राष्ट्रपती भवन, भारतरत्न, परमवीर चक्र आणि आपला तिरंगा, मोर आणि वाघ. या सगळ्या गोष्टी आपल्या भारताची एक ओळख करून देतात. हो, आणि ही तर फक्त काही उदाहरणं आहेत. या प्रत्येक गोष्टीच्या मागे कितीतरी इतिहास, भूगोल, संस्कृती आहे. भारताची खरी मजा तर त्याच्या विविधतेत आहे. अगदी. कच्छच्या वाळवंटापासून सियाचीनच्या बर्फापर्यंत, मुंबईच्या गर्दीपासून राष्ट्रपती भवनाच्या शांततेपर्यंत, सगळं काही आपल्याला आपल्या देशाच्या ताकदीची आणि सौंदर्याची आठवण करून देतं. आणि हे सगळं ऐकल्यावर नाही का वाटते अभिमान आपल्या देशाचा? नक्कीच वाटतो. आज आपण जी माहिती ऐकली ती आपल्याला आपल्या देशाकडे एका नव्या नजरेनं बघायला लावते. पण जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण आज फक्त काही मोजक्याच गोष्टींवर बोललो. अशा अजून कितीतरी गोष्टी असतील, परंपरा असतील, ठिकाणं असतील, लोकांच्या यशोगाथा असतील, ज्या फक्त आणि फक्त आपल्या भारतातच आहेत, ज्या आपल्या देशाला खास बनवतात. बरोबर.